जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लडक्या गावाचं यूट्यूब चॅनल आर के कृष्ण 77 एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आजचा व्हिडिओ जीव झाला एवढा पैसा रात्र जगणं सॉंगवरती बनवलेला आहे. आजचा व्हिडिओ अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवले आहे. या व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या आर के कृष्ण 77 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याबरोबर आज जे काही मटेरियल वापरले आहे तसे शिकी पेट व बिटमार्क प्रिसेट लिंक थोड्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. Something let me cut. I don't fucking let's see your trouble about what I don't bring to stuff that I do enough. Yeah. By the export into owning a lot, then it's into making a million. I'm missing worry, wouldn't have even done but you're not. God, but about our giving. I was such a that when in once more! Once more! Once more! Do what I'm in. Not up to dog, you just the lot of the other go. Something let me cut. I don't find it. Let's see your trouble about what I and jump bring to triple running to run up. Yes. By the export into owning my off, then it's in the neck. I'm missing worry, wouldn't have any blood on but you're not telling. Dad, the piss about our giving. I was such a that when they went. तर मित्रांनो, आपण आपल्या अलर्ट मोशनच्या होम स्क्रीनवरती आलो आहे. त्यानंतर प्लसच्या साईडला तुम्हाला एक प्रोजेक्टचा ऑप्शन दिसेल. त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचा आणि प्रोजेक्टवरती क्लिक करून आपली सर्व शिकी पेट व बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायची. त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आपलं जीव झालेला पैसा या नावावरती आपला एक बिटमार्क प्रोजेक्ट आहे. तर तो बिटमार्क प्रोजेक्ट तुम्ही ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून मित्रांनो आणि ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारचे त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं मित्रांनो. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला आपली मटेरियल भेटेल. त्यानंतर त्यामध्ये एक ओव्हरले व्हिडिओ आहे आणि ओव्हरले व्हिडिओ सिम्पली प्रोजेक्टनी ओव्हरले व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा. ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं. त्यानंतर समोरच्या ॲरवरती क्लिक करायचं मित्रांनो, समोरच्या ॲरवर. त्यानंतर त्या ॲरवरती क्लिक करायचं आणि आपल्या कट व्हिडिओ करायचा मित्रांनो. कटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. खाली तुम्हाला 3 दिसत, त्याच्यानंतर तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ कट करून घ्यायचा. त्यानंतर परत एकदा यावरती क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन ऑप्शन सिलेक्ट तुझा ओव्हरले व्हिडिओ. त्याच्यानंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. मीडियावरती जाऊन तुमचे जे कोणी मॉडेल असेल त्याचा फोटो सिलेक्ट करायचा आणि फोटो दोन्ही बिट्समध्ये ॲड करून घ्यायचा आणि कट करायचा. त्यानंतर दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्या. त्यानंतर डबल फोटो घ्यायचा आणि दुसऱ्या बीटमध्ये जाऊन कट करून 3 डॉट क्लिक करून फिल कंपोजिशन. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो ॲड करून मी थोडा व्हिडिओ स्किप करतो. तर तुम्ही अशा प्रकारे फोटो ॲड करून त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं मित्रांनो. व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आपल्या प्रोजेक्टच्या बॅक साईडला यायचं आणि व्हिडिओच्या बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्याच्यानंतर आपला शिकी पेट प्रिसेट ओपन करून घ्यायची मित्रांनो. शिकी पेट प्रिसेट ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो त्यानंतर थोडेस पुढे जायचं. अशा प्रकारे थोडे समोर जायचं आणि 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करायचा. या साईडला खाली 3 डॉट दिसेल मित्रांनो. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचा आणि कॉपी इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट मित्रांनो.
त्यानंतर बॅक येताना आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं मित्रांनो. नंतर चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपले फोटो जिथपर्यंत घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो. नंतर फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थिरोटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करू मित्रांनो. बघून घ्या मित्रांनो, अशा प्रकारे मी तुमची इफेक्ट पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा. मी इफेक्टमध्ये जाऊन थिरोटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. प्रकारे अशा प्रकारे मी इफेक्ट ॲड करू घ्यायचे मित्रांनो. बघूया मित्रांनो, अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर समोर जाऊन समोरच्या फोटोवरती क्लिक इफेक्टमध्ये जाऊन थिरोटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर आपल्याला हा इफेक्ट तर अशा प्रकारे इफेक्ट करू घ्यायचे मित्रांनो. तर आपल्याला इफेक्ट जे दो बीट दिसलेले सॉरी मित्र, ते 2 बीट दिसत आहे तिथपर्यंत इफेक्ट ॲड करून घ्यायचा. कमी जरा 12 पॉईंटपर्यंत येईल ते इफेक्ट. आणि डबल बॅक घ्यायचं. जे काढल्याच्यानंतर डबल आपला शेक इफेक्ट पेशीट ओपन करून घ्यायची. आणि हा 1 नंबरचा इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. या इफेक्ट या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थिरोटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट. त्यानंतर बॅक यायचा. बॅकग्राऊंडच्या आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचा. जिथपर्यंत तुम्ही हा इफेक्ट ॲड करा त्या इफेक्टपर्यंत जायचं मित्रांनो. तर आपल्याला 12.1 सॉरी मित्र 12.2पर्यंत यायचं. तर या फोटोला इफेक्ट ॲड करायचा मित्रांनो. खाली स्क्रॉल करायचा मित्रांनो. जिथे फोटो येतील त्या फोटोवरती क्लिक करायचा. फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं मित्रांनो. इफेक्टमध्ये जाऊन थिरोटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा. नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर त्या फोटोला सुद्धा अशाच प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचे. तर तुम्ही अशाच प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्या. त्यानंतर डबल नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा. थिरोटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. नंतर नेक्स्ट फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्या मित्रांनो. तर हा इफेक्ट आपल्याला 15.25पर्यंत ॲड होईल. त्यानंतर बॅक यायचा आणि इफेक्टमध्ये जायचं. आपले इफेक्ट ओपन करून घ्यायचे. आणि इफेक्ट ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला डबल हा मधल्या फोटोवरती क्लिक करायचा. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट कॉपी करून द्या. आणि जिथे तुमचे फोटो राहील तिथे जायचं मित्रांनो. त्याला आपल्याला 15.25वरती जायचं मित्रांनो. नंतर खाली स्क्रॉल करायचं आपले फोटो येईपर्यंत आणि फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट ॲड करून द्या. फोटोवरती क्लिक करायचा. इफेक्टवर जायचा आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. बघा मित्रांनो कशा प्रकारे ॲड करायचे. नेक्स्ट फोटोवरती क्लिक करायचा. इफेक्टमध्ये जायचं. 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर आपल्याला हा इफेक्ट मित्रांनो
Yes. Right. I had it all. Yeah. नेक्स्ट फोटोवरती क्लिक करते मित्रांनो. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून त्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. डबल नेक्स्ट फोटोवरती क्लिक करता इफेक्टमध्ये तर थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो. तुम्हाला या मटेरियल येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलची सर्व लिंक आहे, तर तुम्ही हे मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर आपला इंस्टाग्राम रवी खरबारचे या ID वरती मेसेज करू शकता. व्हिडिओबद्दल कोणती अडचण आली असेल तर. त्यानंतर नेक्स्ट बीटवरती जाता आणि फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर नेक्स्ट फोटोवरती क्लिक करता इफेक्टमध्ये जाते थ्री डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट. अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट ॲड करून मित्रांनो. जर आपल्याला इफेक्ट 27.17 या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचा आपला शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करून घ्यायची. शेक इफेक्ट प्रीसेट क्लिक ओपन झाल्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला शेवटचा इफेक्ट कॉपी करायचा. तर या फोटोवरती क्लिक करायचा इफेक्टमध्ये जायचा थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. बॅक यायचं आणि आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं मित्रांनो. तर चालू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर आपली जिथे जे फोटो राहील त्या फोटोवरती जायचं मित्रांनो. जेवढे फोटो राहिले मित्रांनो त्या फोटोवरती जायचं. त्यानंतर आपल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि जेवढे काही फोटो राहिले असतील त्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जायचं थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी ते सर्व पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या राहिलेल्या सर्व फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो. तुमचे जेवढे काही फोटो राहिले असतील मित्रांनो त्या फोटोला तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्या. त्यानंतर आम्ही थोडा व्हिडिओ स्किप करतो. मित्रांनो तुम्ही तुमच्या राहिलेल्या फोटो अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करूचा. त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला आहे मित्रांनो. व्हिडिओ स्टार्टिंगला आल्याच्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्याच्यानंतर आपल्या न्यू प्रोजेक्ट 4 या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर एक रेक्टांगल दिला आहे ते रेक्टांगल कॉपी करायचा. त्यानंतर जे आपण व्हिडिओ स्किप करतो त्याच्यासमोर थोडं ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कॉपी लेअर. तर ही लेअर कॉपी करून घ्यायची आणि आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये आता आणि चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपले जिथे फोटो आहे तिथपर्यंतचा. त्यानंतर त्याच ऑप्शनवरती डबल क्लिक करायचं मित्रांनो. बघूया मित्रांनो इथं आहे ते ऑप्शन. त्यानंतर त्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि लेअर शेवटपर्यंत ओढून घ्यायची. लेअर शेवटपर्यंत ओढण्याच्या नंतर त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं. व्हिडिओच्या स्टार्टिंगला आल्यानंतर डबल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या लेअरवरती क्लिक करायचा. मित्रांनो या लेअरवरती क्लिक करायचं आणि थ्री डॉटवर क्लिक करून
जसेस टू फिल पोझिशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करा द्या. त्यानंतर ऑप्शनवरती क्लिक करून याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे आणि थोडे लेअर खाली वाढवून घ्यायचे मित्रांनो. थोडी खाली ओढून घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसेल. थोडं मित्रांनो खाली थोडी साईज वाढून घ्यायची. तो साईडला जागा राहत त्याच्यामुळे मित्रांनो थोडी साईज वाढून घ्या. त्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या ही जिथपर्यंत लेअर केली आहे मित्रांनो तिथपर्यंत जायचा. त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं मित्रांनो आणि तुम्हाला एक PNG दिला जाईल मित्रांनो. त्या PNGवरती क्लिक करायचा आणि हा PNG तुम्ही ॲड करून घ्यायचा मित्रांनो. ॲड करायच्यानंतर मग इंटरेस्टमध्ये जाऊन त्याला थोडं खाली ओढून घ्यायचं. त्यानंतर याला खाली ओढून घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणि थोडी साईज कमी करून घ्या मित्रांनो. थोडं साईज करून घ्यायच्यानंतर बॅगाच्या मित्रांनो डबल त्याच लेअरवरती क्लिक करता आणि ही लेअर थोड्याच्या एंडपर्यंत वाढून घ्यायची. एवढ्याच्या एंडिंगपर्यंत वाढून घेतल्याच्यानंतर डबल मित्रांनो आपल्याला आपल्या एवढ्याच्या स्टार्टिंगवरती यायचा आणि प्लसवरती क्लिक करायचा आणि एक रेक्टँगल घ्यायचा. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करायचं मित्रांनो आणि डबल ते स्विच टू कंपोनेंट एरिया त्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि त्यानंतर कलरमध्ये जायचं मित्रांनो. कलरमध्ये जाऊन याचा कलर नॉन कलर घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर बॅक घ्यायचा आणि बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये जायचा आणि याचा स्ट्रोक एनेबल करून घ्यायचा आणि स्ट्रोकचा कलर व्हाईट करून घ्यायचा. याचा थोडा स्ट्रोक वाढून घ्यायचा मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही स्ट्रोक वाढून घ्या. स्ट्रोक वाढवल्यानंतर डबल या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो आणि एवढ्याच्या एंडिंगपर्यंत ही लेअर वाढून घ्यायची. त्यानंतर थोडे आपल्या व्हिडिओच्या थोडे एक्सपोर्टिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. सेटिंग साईडला एक्सपोर्टिंगचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि खाली तुम्हाला एक्सपोर्ट हा ऑप्शन दिसेल. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचा. एक्सपोर्टवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा अशा प्रकारे व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.